आपल्या इथल्या शेतकऱ्यांना कोणी झटका मशीन लावली आहे वावरात किंवा ज्याच्या वावरात जनावरांना त्रास आहे, सगळ्या जनावरांना त्रास आहे, सगळ्या घरात मी तुम्हाला बॅटरी लावली होती 12 वॅटची 12 वॅट लावली होती दादा. हे नाही का तुम्ही लावली होती? तुमच्या झटका मशीन मध्ये येणारे प्रॉब्लेम सांगा मला. आता आम्ही आमच्या मशीनचे वैशिष्ट्य सांगतो. आम्ही आणलेलं प्रॉब्लेम एकच आलता. आता तुम्ही जर लावलं तुम्ही तार लावला त्यात मला तणकट बोलतो हे टच होत जाय. वायर म्हणजे ते केबल आपला हा तार जो होता हा मोकळा नव्हता एकदम असा टच होतो. त्यामुळे करंट डाऊन होत जाय. टच कायले होय गवताले. बरं ठीक आहे. आता इकडे बघा, गवताले दुनियातली कोणतीही मशीन टच झाली तर असा पार्क करते. असा पार्क केल्यावर मशीन मध्ये प्रॉब्लेम येत नाही, पण तुमची बॅटरी लवकर खाल्ल्या बॅटरी खाल्ल्यानंतर शेतकऱ्याला वाटते आपली मशीन खराब आहे का, चालून नाही राहिली जास्त वेळ. तुमची बॅटरी डाऊन झाल्यावर मशीन चालणारच नाही, कारण तिला ताकद बॅटरीने भेटते. ठीक आहे. आता अजून एक दुसरा विषय. प्रत्येक शेतकरी सगळ्यात पहिले तो खुट्या काढते नाही 12 स्टिक रॉड आहे, फायबर स्टिक रॉड. या रॉडले तुम्हाला इन्सुलेटर लावायची गरज नाही. या वायरने आपण ज्या खुट्या काढतो प्रत्येक शेतकरी आता खुट्या काढाले एका एकराच्या खुट्या किंवा तुमचं क्षेत्रफळ किती आहे? एकर किती एकर वावर? 7 एकर. 7 एकर. 7 एकराच्या खुट्या तुम्ही किती मजूर लावता काढाले? 7 एकराचं 2 मजूर खर्च लागते दिवसभर. लागेल ना? बरोबर आहे. किती रुपये कमी आहे. किती रुपये खर्च झाला तुमचा? 1000 रुपये खर्च. बरोबर 1000 रुपये. 1000 रुपयाचा खर्च करून तुम्ही काढलेली लाकडी हे 4 महिन्यात खराब होऊन राहिली. बुडात फेकल्यावर इथून ते तुटून जाते. ठीक आहे. तुमचा 1000 रुपये खर्च येणाऱ्या सीझनसाठी व्यर्थ गेला. अजून 4 महिन्यानंतर तुम्हाला 1000 खर्च करा. ठीक आहे. 4 दिवस थांबायचे. हो. आता तुम्ही एकदा हा स्टिक रॉड घ्या. हा रॉड कोणी जर शेतकरी असा असेल का याने कशा तरी पद्धतीनं तोडून दाखवा. त्याला आपण 100 स्टिक रॉड फ्री होते. आपटला तसा नाही, आपटणं जमत नाही दादा. हार्ड रॉड आहे, कडक आहे, त्याच्यामुळे ऐका फायबर आहे. फायबर आहे का? हा, कडक फायबर आहे. नाही फायबर ज्यानं आपल्या खुर्च्या वगैरे किंवा हे मटेरियल प्लास्टिक फायबर आहे आणि केमिकलनं हार्डिंग झालेलं आहे. याले तुम्ही फक्त असं आपटल्यावर फडकू शकते किंवा तुटू शकते, पण याले असं ठोका किंवा असं वाकवा तुमच्याकडून ताकद नाही आहे तोडण्यात किंवा आपल्या सर्वसामान्य माणसाकडून. राहिला विषय सगळ्यात महत्वाचा, याले करंट येते की नाही. करंट चालू आहे तुमच्या नजरेसमोर. मी टच केलाय म्हणजे तुम्हाला याले इन्सुलेटर लावायची गरज नाही आहे. ज्याने डुकराचा 2-3 एकरात 2-3 पदराचं जर संरक्षण शेतीला पाहिजे असेल तर त्यानं कमीत कमी 2.5 फुटाचा रॉड वापरायचा, जो अर्धा फूट अंदर जाऊन 2 फूट वर राहील. आणि तुम्ही 7-7 इंचावर 7-7 इंचावर पदर द्या. 7-7 इंचावर दादा नाही. आता बरं गुड क्वेश्चन. जेव्हा तुम्ही खुटी आणता लाकडी खुटी हे सहज अंदाज जात नाही किंवा एवढी स्थिर जात नाही. अशी जर शिडी खुटी असली तर तुम्ही त्याला शेंडा काढून जबरदस्तीने वरून झोड पेरून ते शिडी चालली नाही. पण काही ना काही तुम्हाला प्रत्येक लाकडी खुटीले हेकडं तेकडं अमुक भेटते. ठीक आहे. जर चला ठीक आहे आपण पकडून चालू शिडी भेटली तर हे तुम्ही जेवढी अंदर घालाल तेवढी 4 महिन्यात एवढी सडून खराब होऊन जाईल. तर हे तुम्ही 15-20 वर्ष कितीही वर्ष वापरू शकता. दुसरा एक प्रश्न दादा, तुम्ही काय केलं? हा, डिलिव्हिंग. तर आपण खुटी ठोकासाठी सब्बल मारतो. पहिले जमिनीत छोटासा दर पाडतो, नंतर ते खुटी ठेवून वरून झोडपे मारतो. बरोबर आहे. या स्टिक रॉडले तुम्हाला काहीच करायची गरज नाही. कशीही हार्ड जमीन असली, कितीही कडक असली तर अशी हनी आहे हे अशी ठेवा आणि वरून 2 झोडपे द्या. तुम्हाला पाहिजे तेवढी अंदर हे चालली जाईल. आमच्याकडे हे तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं कुठ्या प्रति 30 रुपये फुटानं अवेलेबल आहे.
रुपये कोणची? फूट आहे काय? 30 रुपये. फूट म्हणजे एक समजा 2.5 फुटाची तर मग इथे दोन्ही 60 75 रुपये 75 रुपये इकडे पहा. आज आपल्याला महाग वाटून राहिलं, पण तुम्ही विचार करा 5 वर्षात तुम्हाला लागणाऱ्या कुठे किती रुपयाच्या लागून राहिल्या. हे तुम्हाला 20-25 वर्ष किंवा तुमच्या अख्ख्या लाईफ पर्यंत सर्व्हिस देऊन राहिलं. 5,000 रुपये वर्षाचे 1,000 रुपये. ठीक आहे, चला ठीक आहे, आपण एवढा छोटासा हिशोब पकडून जाऊ. पण तुम्हाला हे लाईफ टाईम कुठे काढायची गरज नाही एकदा घेतल्यावर. पण याचं एक आहे, हा खर्च वाचते. इन्सुलेटर लावायची गरज नाही. बरं तुम्ही लाकडी कुठा काढल्यानंतर ठीक आहे, तुम्ही लाकडी कुठा काढाल, ह्या इन्सुलेटरचा खर्च तुम्हाला भरपूर आहे. हे इन्शुरन्स किती आहे? याले या सगळ्या विषयाला